हॅलो, कृष्णाई फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण साडीला फॉल कसा बसवायचा किंवा फॉल बसवताना काय प्रॉब्लेम येतात ते पाहणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला फॉल धुवून म्हणजे पाण्यात बुडवून ठेवायचं आहे 5-10 मिनटं. म्हणजे नुसताच बुडवून काढायचं नाही आहे, तर थोडासा असा सॉफ्ट झाला पाहिजे. तर साडीचा रंग वेगवेगळे रंग असतील तर मग ते लागण्याची शक्यता असते. त्यामुळे असे वेगवेगळे फॉल धुवून ठेवायचे आणि सुकत ठेवायचे. पाण्यातून फॉल काढला जरा सॉफ्ट झाला की त्याचा रंग कमी जातो. साबणाने धुवायचा नाही आहे, फक्त पाण्यातून काढायचा आहे आणि असे वाळत टाकायचे. आता इथं बघू शकता 2 प्रकारचे फॉल आहेत. एकामध्ये कॉटन मिक्स आहे, तर या फॉलमध्ये कॉटनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे या फॉलचा रंग गेला आहे. आणि आता दुसरा जो फॉल आहे त्याच्यामध्ये पॉलिस्टर जास्त मिक्स आहे, त्याच्यामुळे त्याचा रंग पण गेला नाही आणि तो जास्त चुरगळला पण नाही. तर फॉल धुवून झाला की ज्यावेळेस आंबटवाले फॉल असतील तेव्हाच तुम्हाला असे फोल्ड करून ठेवायचे. आता इथं बघू शकता एक फॉल छोटा आहे तर एक फॉल मोठा आहे. तर आता असे फॉल मिळायला लागलेत. तर मोठे फॉल जे असतात ते साडीला बसवताना जरा प्रॉब्लेमच येतो. तर आंबट ओले असतील थोडेसे तेव्हाच घडी घालून ठेवायची. आता इथं मी तुम्हाला साड्यांचे काही प्रकार दाखवते की कुठल्या साडीमध्ये काय प्रॉब्लेम येतो. तर आता ह्या पूर्ण प्युअर रेशीम सिल्कमधल्या साड्या आहेत 2 वरच्या. ही बऱ्यापैकी मिक्स आहे. तर आता ही पूर्ण जरीची साडी आहे, पण ही सेमीमध्येच आहे, तर प्युअर साडी नाही आहे. आता ही बघू शकता सॉफ्ट सिल्कमध्येच आहे, काठपदरच्या साड्या आहेत. तर याच्यामध्ये सॉफ्ट जरीचा यूज झालेला आहे. आता ही पण काठपदरची आहे, तर सेमीच काठपदर आहे, प्युअर काठपदरची नाही आहे. तर इथं बघा मी दाखवते फॉल बसवला आहे, तर एकही प्लेट आलेली नाही आहे किंवा एकही सुने आलेली नाही आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर अशा प्रकारे फॉल बसवलेला आहे. आता ही जी साडी आहे ती पूर्ण सिल्कमध्ये आहे, काठपदरची साडी. ह्या साडीमध्ये खूप प्रॉब्लेम येतात फॉल बसवताना. तर ह्याच्यामध्ये नायलॉन थ्रेडचा यूज खूप प्रमाणामध्ये झालेला असतो. म्हणजे जरी थ्रेडच असते पण त्याला आतमध्ये नायलॉन असतं. जरीचा फक्त त्याला वरती काय म्हणतो आपण लकादाच दिलेला असतो, म्हणजे फक्त पॉलिश असतं जरीचं, आतून सगळा नायलॉन असतो. तर ह्या साडीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आला होता, पण त्याला बघा एकही प्लेट्स आलेली नाही आहे. तर आता ही नेटमध्ये साडी आहे. तर कधी कधी नेटच्या साड्यांमध्ये पण खूप जास्त प्रॉब्लेम येतो फॉल बसवताना, कारण त्याच्यामध्ये सुद्धा वर्क केलेलं असतं. तर वर्क करताना जरी थ्रेडचाच यूज झालेला असतो, त्याच्यामुळं जरीच्या साड्यांमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. आता इथं बघा लेस लावलेली साडी आहे, तर लेस लावलेल्या साड्यांनाही खूप जास्त प्रॉब्लेम येतो प्लेट्सचा. तर याला बघा एकसुद्धा प्लेट्स आलेली नाही आहे. तर कुठल्या ट्रिक वापरायचं ते मी पुढं सांगणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच ही पण काठपदरची साडी आहे. तर ह्याच्यामध्ये सॉफ्ट जरीचा यूज केलेला असेल तर या साडीमध्ये जास्त प्रॉब्लेम नाही आहे. पण आता बघा ही पण आहे, काठपदरची साडी आहे, पण हे हलकं कापड आहे, तर याला सुद्धा एकही क्रीज आलेली नाही आहे. आता बघा फॉल बसवताना सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचे आहेत इस्त्री करणं. कारण काठपदरच्या प्रत्येक जरीच्या साडीमध्ये ज्याच्यामध्ये जरीचा यूज झाला आहे तिथं नायलॉन असतंच. म्हणजे आपण जो पिकोला नायलॉन थ्रेड जो यूज करतो मॅचिंगसाठी, तो जरी थ्रेडच्या आतमध्ये नायलॉन असतो आणि त्याला वरती फक्त जरीचं यूज केलेलं असतं. तर आता इथं बघा इस्त्री केल्यानंतर हातशिलाई कशी करायची ते बघा. मोस्ट इम्पॉर्टंट इस्त्रीच आहे. पहिली इस्त्री मारायची. आता 2 प्रकारे तिथं हातशिलाई करायचे.
मी पाटावर साडी ठेवून दोन्ही बाजूनी आतमध्ये घातली आहे पाटाच्या खाली साडी आणि करते आणि हातशिलाई करते. तर तसा तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. आता काय करायचं, सोपी पद्धत, ज्या बाजूने हातशिलाई करताय तुम्ही ती बाजू वरती काढून घ्यायची आहे आणि आता जेवढं सुईमध्ये तुमच्या कापड बसतंय तेवढं कापड तुम्हाला घालत जायचं, म्हणजे तेवढ्या प्लेट्स घालत जायच्यात. प्लेट्स म्हणजे सुई तुम्हाला धागे तिथं घेत जायचे. असं तुम्हाला खूप कमी वेळ लागणार आहे. अगदी 5 मिनटामध्ये साडी होती. तर बघा अगदी व्यवस्थित आले. तर आता परत पुढे तसंच करायचं, मी दाखवते परत पुढे. तर एक बाजू वरच ठेवायची आणि एक बाजू पाटाखाली ठेवायची, म्हणजे क्रीज प्लेट्स येत नाहीत. आणि फास्ट जर करायचं असेल हातशिलाई तर हीच पद्धत यूज करायची. परत काढून घ्यायचा पुढचा भाग, परत एकसारखी करून घ्यायचे फॉल आणि साडी, आणि एक बाजू परत पाटाच्या आतमध्ये घालायची आणि एक बाजू काढून घ्यायची आहे. आणि जेवढं सुईमध्ये कापड बसतंय तेवढं घालत जायचंय. अशा प्रकारे कितीही साड्या आल्या तरी तुमच्या दिवसाला खूप साड्या, 15-20 साड्या तर सहज करताल तुम्ही. आता दुसऱ्या साडीवरती एका मी दाखवते. आता मी मगाशी दाखवलेलं की एक फॉल खूप मोठा होता आणि एक फॉल छोटा होता. तर या फॉलला मी थोडंसं फोल्ड करून घेतलं आहे, कारण त्याच्यावरती खूप जास्त मोठा पण फॉल चांगला नाही दिसत. तर मी थोडा हा फोल्ड करून घेतला आहे आतल्या बाजूनी आणि मग त्याच्यावरती हातशिलाई करत जाते. आणि खूप जास्त जर क्रीज येत असतील तर फॉल हा कमी फोल्ड करायचा, बघायचा कुठपर्यंत प्लीट्स येत नाहीत आणि मग तिथेच बसवायचं, तेवढाच फोल्ड करायचा फॉल. आता इथं लेस बसवलेली जी साडी असते त्याच्यावरती जर प्लीट्स जर आल्या तर काय करायचं ते मी दाखवते. आता ऑलरेडी लेस बसवलेली असते तिथं तर टिप मारलेलीच असते. तर आता आपल्याला जिथं लेस बसवली आहे तिथं आधी फॉल बसवून घ्यायचा आहे आणि त्या लेसवरतीच एक टिप मारत जायचं आहे, म्हणजे जिथं आपण फॉल बसवला आहे ना तिथून. जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तरच हे पुढचे उपाय करायचे. शक्यतो तुम्ही साडीला इस्त्री जर केली तर हे प्रॉब्लेम येतच नाहीत. पण शक्यतो लेस बसवलेल्या साडीमध्ये लेस व्यवस्थित बसवलेली नसती किंवा खूप जास्त कापड आतमध्ये त्यांनी दाबलेलं असतं, त्याच्यामुळं प्लीट्स येतात. किंवा मग तुम्ही हातशिलाई करून घ्यायच्या आधी आणि जर वाटलंच की प्लीट येत आहेत तर मग नंतरनं लेसच्या आतमध्ये कापड घालून वरूनही टिप मारू शकता. तर इथं 100% जर उपाय जर म्हटला फॉल बसवताना तर तुमची मेन म्हणजे इस्त्रीच आहे. तर इस्त्री केलं की ते त्याच्यामध्ये जे जरी थ्रेड वगैरे यूज केलेले असतात ते शिथिल होतात, सॉफ्ट होतात आणि ते जागेवर बसतात. त्यामुळं ज्या वेळेस तुम्ही फॉल बसवताल त्यावेळेसच तुम्हाला इस्त्री करायची. असं नाही की इस्त्री करून साडी ठेवली आहे आणि मग 4 तासांनी फॉल बसवला आहे, तसं नाही. तर इस्त्री करून लगेच साडी हातशिलाई करायला घ्यायची. तर आता इथं मी त्यांना ब्लाऊज शिवायचा नव्हता त्याच्यामुळं लेस एक्स्ट्राची होती ती अलीकडे मी जॉईन केलेली आहे आणि ती पण मी जोडत चालले.
आता फक्त जिथं लेस बसवली तिथपर्यंतच आपल्याला तसं करायचं वरतून. बाकीचं तर प्लेन भाग तर तुमचा येणारच व्यवस्थित. तर आता ही एक रेशीम सिल्कची साडी आहे. तर ह्या साडीने खूप प्रॉब्लेम दिला मला. तर ह्याच्यावरती टिप बिलकुलही येत नव्हती. हातशिलाई केलेली म्हणजे येतच नव्हती. खूप म्हणजे खूप प्लीट्स पडत होत्या. तर मी हाफ फोल्ड केला आहे फॉलचा आणि त्याला इस्त्री मारून घेतली आहे. तर हे आय थिंक हे विणकाम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे विणकाम केल्यामुळं त्याच्यामध्ये खूप सारं कापड असं आतमध्ये एक्स्ट्रा जमा झालेलं आहे. त्याच्यामुळं ह्याच्यावरती हातशिलाई येतच नव्हती व्यवस्थित. तर आता मी साडी हाफ फोल्ड करून घेतली आहे. म्हणजे फॉल बसवला, त्याचा मध्य केला आहे आणि मध्यापासनं आता इकडं अलीकडे टिप मारत येते. मी हात जरी ठेवते तिथं पण प्लीट येत आहेत. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये किती प्लीट्स येत असतील. तर आता फॉल बसवलेला मी काढू पण शकत नव्हते. त्याच्यामुळं मग मी ही ट्रिक यूज केलेली आहे इथं. वरतूनच मी मारते, कारण खालून जर मारला तर वरून अजून त्याला प्लीट्स येणार आहेत. सगळ्यात प्लीट्स मोडतच टिप मारत गेले मी. तर हे टिप मारण्याचं ऑप्शन फक्त तेव्हाच निवडायचं आहे की खूप जास्त प्रॉब्लेम येत असेल साडीमध्ये तरच. किंवा मग हा फोल्ड करून तुम्ही बघू शकता. कारण मी ह्याला सगळे प्रयत्न करून बघितले पण कुठलंच सफल होत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी ही ट्रिक यूज केली. तर आता परत मध्यापासून मी आता परत दुसऱ्या बाजूला टिप मारत चालले. तर अशा प्रकारे खूप छान आलेले आहे त्याच्यावरती. सगळ्या क्रीज मोडत हळूहळू मारले मी. इथं जरा फास्ट करून दाखवले पण मी खूप हळूहळू मारत गेलेले. तर तुम्हाला जर हेल्पफुल जर वाटला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला काय फायदा झाला का या ट्रिकचा. तर इथे बघा खूप व्यवस्थित आलेलं आहे. याला हातशिलाई घालायची काही गरज नाही. थँक्यू.